मंडळी, ऊसाच्या गोड कांड्यापासून तयार होणारी साखर देशभराच्या चहाला चव देते, पण त्याच साखरेतील गोडव्यात मिसळलेला शेतकऱ्याचा कडवट संघर्ष मात्र कुणीच चाखत नाही। साखरेच्या त्या सुगंधामागे एका ऊस शेतकऱ्याचे अश्रू, त्याचा संघर्ष आणि त्याच्या मनात दाबलेली वेदना मात्र कुणालाच दिसत नाही। आज केंद्र सरकारने 15 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आणि हा निर्णय संपूर्ण कृषी उद्योग क्षेत्रासाठी मोठा आनंदाचा क्षण मानला गेला। पण ऊस उत्पादकाच्या मनात मात्र एक वेगळाच विचार उसळला, या निर्यातीचा फायदा माझ्या घरातही पोहोचणार का? ऊसाच्या कणाकणातून तयार झालेली ही साखर बाजारात पोहोचते तेव्हा तिचा फायदा नेमका कोणाला मिळणार? कारखानदारांना की मेहनती ऊस उत्पादकांना? नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते। वर्षानुवर्षे कष्टाने पिकवलेला ऊस, हप्त्याच्या पैशासाठी केलेली वाट पाहणी, एफआरपीच्या दरांवर चालणारे राजकीय वाद आणि रिकव्हरीच्या टक्केवारीत अडकलेल्या गणितात बळीराजा कायमच मागे पडतो। जगभर निर्यात होणारी ही साखर देशाच्या अर्थव्यवस्थेला गोडवा देईल, कारखानदारांच्या तिजोऱ्या भरतील, पण शेतकऱ्याचा हात मात्र अजूनही रिकामाच राहतो। घरातील खर्च, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, खत बियाणांच्या उधारीची चिंता, या सगळ्यात त्याचं आयुष्य कधीच गोड होत नाही। आज निर्यातीचा मोठा निर्णय झाला असला तरी देखील खरी अपेक्षा एकच आहे, या गोडव्यात ऊस शेतकऱ्याचाही वाटा असलाच पाहिजे। कारण साखरेचा गोडवा जगभर पोहोचतो, पण त्या गोडव्याला जन्म देणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा येणं हेच खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाची खरी मोजणी आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खरं तर साखर कारखानदारांना दिलासा मिळणार आहे, कारण उत्तरेकडील कारखान्यांना बंदरांपर्यंत साखर पोहोचवण्याचा खर्च जास्त असल्याने ते अनेकदा आपली निर्यात कोटा दक्षिणेकडील कारखान्यास देतात। सध्याची परिस्थिती पाहिली तर देशामध्ये 50 लाख टन साखर उपलब्ध आहे आणि देशांतर्गत मागणी 285 लाख टन आहे। त्यामुळे मागणी पाहून 15 लाख टन साखरेची निर्यात करण्याची परवानगी सरकारने दिली आहे। आता तुम्ही म्हणाल की या निर्णयाचा नक्की उद्देश आहे तरी काय? सांगते। साखर निर्याती मागे फक्त एकच उद्देश की साखरेच्या किमती स्थिर ठेवणं आणि जागतिक बाजारात साखरेचे चांगले दर मिळत असल्याने कारखान्यांना फायदा मिळवून देणं हा आहे। यावेळी उद्योग तज्ञ विजय अवताडे यांनी देखील मत मांडले की यावर्षी ऊस नोंदणी अधिक असल्याने साखर उत्पन्न घटण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कारखानदारांची 20 टन निर्यातीची असलेली मागणी 15 टनांवर मान्य केली आहे। त्यामुळे देखील भाव घसरण्यापेक्षा स्थिर राहण्यास मदत होईल। त्यासाठी या निर्णयामुळे साखर कारखानदारांसोबतच शेतकऱ्यांना देखील फायदा होईल असे त्यांचे म्हणणे आहे। पण खरंच हा फायदा शेतकऱ्याला मिळणार का? यावर मात्र अजूनही प्रश्न आहे। जोपर्यंत बळीराजाला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत तरी खऱ्या अर्थाने सरकारची निर्यात गोड मानली जाऊ शकत नाही असं वाटतं। तर शेतकरी बंधूंनो, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। धन्यवाद।